कारण वेद जर नसतील तर पुढे काहीच होत नाही. कारण वेदांमुळे उपासना होते, वेदांमुळे होम हवन होतं. होम हवन झाल्यामुळे देवांना शक्ती मिळते आणि देवांना शक्ती मिळाल्यामुळे दानव समाप्त होतात. हे असं बरंच मोठी शृंखला आहे. पण हे 4 वेद पळवल्यानंतर ब्रह्मदेवांना काळजी पडली. आता आपण आरतीमध्ये ऐकतो ना, वेद नेले पळवून ब्रह्मा आणून या देशी. तर ते ब्रह्मदेवांना परत वेद मिळवून देण्यासाठी भगवंतांनी हे हयग्रीव रूप धारण केलं होतं आणि त्या हयग्रीव दैत्याला मारण्यासाठी. मग आता हे वेद पळवल्याचं सांगत देव आले. आता देव आल्यानंतर हे मत्स्य अवतारामधले देव जे बसलेले आहेत ते दमलेत. पाण्यात फिरून 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 दमलेले आहेत आणि धनुष्य बाण जे घेतलेले आहेत त्या धनुष्य बाणाचं टोक असं हनुवटीवर लावलेलं आहे आणि ते असे झोपलेले आहेत. त्यांची झोप लागली. आता सगळे देव ब्रह्मदेव सगळे आलेत भगवंताकडे. त्यांना माहिती आहे मत्स्य रूपात आपले विष्णू भगवंत आहेत. बाबा हे वेद गेले नेलेले आहेत ते कसे आणायचे, असं आता ह्यांना उठवायचं कसं, झोपेतून उठवू नये नाही का, हे भागवतात पण सांगितलेलं आहे. पण लहान मुलांनी असं काही लक्षात, तरुण मुलांनी लक्षात ठेवू नका की भागवतामध्ये सांगितलं झोपेतून उठवू नका म्हणून. ताईला सांगाल झोपेतून झोपू द्या, उठवू नका. तसं नाही, कामासाठी उठायचंय, कामावर जायला उठायचंय, शाळेत जायला उठायचंय. तर अशा प्रकारे कसं उठवायचं भगवंतांना. मग आता त्यावेळेला काय केलं, ब्रह्मदेवांकडून एक जी योनी होती ती निर्माण करायची बाकी होती, ती त्यांनी केली. ती काय होती, वाळवी. ब्रह्मदेवानी वाळवी निर्माण केली आणि तिला सांगितलं की तू त्या धनुष्याच्या टोकाजवळ जा आणि वाळवीचं काम काय आहे, कुरतडण्याचं. मग ते तू कुरतड आणि मग त्यांना जाग येईल. हे तू चांगला आहे. वाळवी म्हणते मी का करू, मी नाही पाप घेणार लोकांना उठवायचं, देवाला उठवणार नाही. मग वाळवीला असं सांगितलं गेलं की वाळवीच्या कीटकाला सांगितलं गेलं की जिथे जिथे काही